मतचोरीच्या आरोपावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे आरोप शपथपत्रावर सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं चॅलेंज निवडणूक आयोगाने दिलं। मात्र मी संसदेत घटनेची शपथ घेतली असं प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिलंय आणि त्यामुळे मतदार यादीवरून राजकीय जाळ आणि धूर आता निघू लागलाय। त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। इलेक्शन कमीशन और बीजेपी ने मिलकर कर्नाटका से लोकसभा चुराई। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतचोरी कशी झाली हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी दाखवलं। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपला लढा तीव्र करत बंगळुरूत वोट अधिकार रॅली काढली। यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगासह भाजपवर आजवरचा सर्वात तीव्र आणि थेट हल्ला चढवला। नरेंद्र मोदी फसवणूक करून पंतप्रधान झाले असा खळबळजनक आरोप केला। इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाल्यास आम्ही मतचोरी नक्की पकडून दाखवू अशा भाषेत ठणकावले। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। कल प्रेस कॉन्फ्रेंस देखा होगा, उसमें हमने 100% साबित कर दिया है कि इलेक्शन कमीशन और बीजेपी ने मिलकर आपसे कर्नाटका से लोकसभा चुराई है। महादेवापुरा में 6.5 लाख वोट हैं और उसमें से 1 लाख वोट इलेक्शन कमीशन और बीजेपी ने चोरी किया है। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला 5 प्रश्न विचारत धारेवर धरले। डिजिटल मतदार यादी आणि निवडणूक व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्याची मागणी केली, अन्यथा आम्ही एक नाही तर 10-15 जागांवर काम करणार असा इशारा दिला। विरोधकांना डिजिटल मतदार यादी का मिळत नाही, तुम्ही काय लपवत आहात, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे का नष्ट केले जात आहेत, कोणाच्या सांगण्यावर, बनावट मतदान आणि मतदार यादी घोटाळे का केले गेले, विरोधी नेत्यांना धमकावणे घाबरवणे हे का सुरू आहे, स्पष्टपणे सांगा। निवडणूक आयोग आता भाजपचा एजंट बनला आहे का? निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे, नोकर आहे। हे जे वारंवार आम्ही म्हणतो, राहुल गांधींनी जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे, ती त्यांच्या वेबसाईटवर आहे। त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला। निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे। शपथपत्र कसलं घेत आहे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहे। त्याच्यावरूनच त्यांनी 6 महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलेलं आहे की राहुल गांधीने हा इश्यू आम्ही जे अपील केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची। त्या संधीचा त्यांनी असणारा फायदा घ्यावा। जिथे इलेक्शन कमिशन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्र आम्ही ठेवलेली नाहीत, त्याच्यामुळे 76 लाख मतं झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो। मतचोरीचा आरोप करत राहुल गांधींनी प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र निवडणूक आयोग उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींकडे मतचोरीच्या दाव्यासंबंधी शपथपत्र सादर करण्यास सांगताय, तर भाजपाचे नेते मूळ मुद्द्याला बगल देत राहुल गांधींना प्रश्न विचारताय। वाल्मिकी निगम मंडळाचा 187 कोटी निधी पार्टी फंडासाठी वापरला, त्याच्यासाठी माफी मागाल का? मुडा घोटाळा, कामगार किट घोटाळा, घरकुल घोटाळा, अबकारी लायसन्स घोटाळा याबाबत माफी मागाल का? एससी समुदायासाठी राखीव ठेवण्यात आलेला 40 कोटी रुपयांचा निधी अल्पसंख्याकांसाठी वापरला, याविषयी क्षमा मागाल का? खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे, म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात। महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, तर मुख्यमंत्री हा शब्द सन्मान्य आहे, तो सन्मानानेच घ्यायला पाहिजे। मात्र स्वतःचा मान सन्मान गरिमा
आणि एकंदरीत आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा चीफ मिनिस्टर हा चीफनेस आपल्याला सोबत नाही. इतकं चीफ आपण वागाल हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा राजकारणातल्या कोणत्याच व्यक्तीला सोबत नाही अशा स्वरूपाचा एक किळसवाना आरोप आहे. राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप करताना पुरावे सादर केल्यानं काँग्रेसला बूस्टर डोस मिळालाय. मुंबई पुण्यात काँग्रेस नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं. मतचोरीच्या आरोपांचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. त्यामुळे राहुल गांधींचे आरोप कसे खोडून काढले जाणार, सीसीटीव्ही फुटेज डिजिटल मतदार यादीत येणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.